नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यत्श्रेय यतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं। तैसा अवतार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जाहलिया सुबटा। का सर्व सुखाचा वसवटा तोच नोहावा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पंचमाध्यायाचा विचार प्रारंभ आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला प्रश्न विचारलेला आहे। आतापर्यंत भगवद्गीतेची संगती प्रतिपादन करत असताना पाठीमागच्या 2 अध्यायामध्ये भगवंताने ज्ञानाचा आणि कर्माचा विभाग स्पष्ट सांगितला। आता 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये कर्माचा आणखीन विभाग स्पष्ट सांगायचा आहे। भगवत प्राप्तीची जी काही साधनं शास्त्रामध्ये प्रतिपादन केली आहे त्यामध्ये कर्म नावाचं एक साधन आहे, उपासना नावाचा एक विभाग आहे आणि तत्वज्ञान नावाचा सुद्धा एक विभाग आहे। या सर्वांचे अधिकारी भिन्न आहे। सर्वांचा अधिकार भिन्न असल्यामुळे साध्यामध्ये फरक नाही पडत। साध्य जरी एक असेल तरी पण साध्य प्राप्तीमध्ये मात्र विलंब लागू शकतो किंवा लवकरात लवकर साध्य मिळू शकतं। जर तत्वज्ञानाचं साधन स्वीकारलं तर ज्ञानोबा म्हणतात देखे उत्पलवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरुकेवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे। इथे वेळ शब्द वापरला। तया मार्गाची निबळे निश्चित ठाकी। एखाद्या झाडाला परिपक्व फल पाहिलं तर त्या फलप्राप्तीची अपेक्षा दोघाला आहे। पक्षाने ते फळ पाहिलं त्याला वाटतं आपण ते चाखावं आणि एखाद्या मनुष्याने पाहिलं की त्यालाही वाटतं आपण ते सेवन करावं। पण जर अधिकाराचा विचार केला तर पक्षी इतर बाबतीमध्ये जरी मनुष्यापेक्षा ताकदीने कमी असेल पण उड्डाण नावाचं सामर्थ्य त्याच्याकडं जास्त आहे। उड्डाण केल्याबरोबर तो लगेच फळाचं चुंबन घेतो। तसं मनुष्याला करता येणार नाही, पण करताच येणार नाही असाही अर्थ नाही। तो हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर त्याला मात्र विलंब लागू शकतो। तसं परमार्थामध्ये ब्रह्मप्राप्ती होण्याकरिता तत्वज्ञान नावाचं एक साधन आहे, ज्याची या जन्मामध्ये किंवा गत जन्मामध्ये अंतःकरण शुद्धी झालेली आहे। यालाच वैराग्य प्राप्ती असं म्हणतात। ती ज्याने संपादन केली आणि श्री गुरुच्या मुखारविंदातून ज्याला महावाक्याचा उपदेश झाल्याबरोबर अखंड अर्थामध्ये ज्याची वृत्ती स्थिर होते। अखंड म्हणजे जीवाची असणारी अविद्या उपाधी, ईश्वर तत्वाची असणारी माया उपाधी, या उपाधीचा परित्याग करून अखंड असणारं जे ऐक्य कुटस्थ चैतन्यामध्ये आणि ब्रह्मचैतन्यामध्ये यांच्यात कधी भेद होऊ शकत नाही, अशा अखंड अर्थाला ज्याची वृत्ती विषय करते तो लवकरात लवकर स्वरूपाला प्राप्त होतो। अंतःकरण शुद्धी झालेली आहे। पण एखाद्या पुरुषाच्या अंतःकरणाच्या शुद्धीचा जर अभाव असेल तर त्याला वाक्य ऐकल्याबरोबर सुद्धा ते ज्ञान ग्रहण करता येत नाही, वाया जातं असं नाही। ज्ञानोबारांनी पद असं वापरलं आहे, गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी शेखी तेचे उजरी पातला भली। पण शेखी शब्द वापरला की नाही। एखादा गीता श्रवण करत असताना म्हणजेच तत्वज्ञानाचं श्रवण करत असताना जरी प्रारंभाला तो अनधिकारी असेल पण या श्रवणाचा महत्त्वाचा फायदा असा आहे की तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी। हे श्रवणाचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे। पण अनधिकारी जर असेल तर त्याला विलंब लागेल, अंतःकरण शुद्धीचा अभाव आहे। म्हणून या व्यवहारामध्ये लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगेनाम। या लोकामध्ये 2 प्रकारची निष्ठा आहे। एक आहे कर्मनिष्ठा आणि दुसरी आहे तत्वज्ञान निष्ठा। याचे अधिकारी भिन्न आहे।
असा विभाग भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेलाच आहे. आता 5व्या अध्यायामध्ये कर्माचाच विशेष भाग सांगायचा आहे. कारण 2 साधनं सांगितली, एक ज्ञाननिष्ठा, दुसरी कर्मनिष्ठा. त्या कर्मनिष्ठेचं विशेष प्रतिपादन या अध्यायामध्ये होणार आहे. कर्मामध्ये सुद्धा 2 विभाग, एक आहे निष्काम कर्मयोग आणि दुसरा आहे कर्मसन्यास योग. काल आपण त्याचा थोडासा विचार केला. ज्या साधकाची अंतःकरण शुद्धी नसेल त्याने निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करावं. ज्याची अंतःकरण शुद्धी झाली असेल त्याने आता तत्त्वचिंतनासाठी वेळ मिळावा किंवा आपल्याला अवसर मिळावा यासाठी कर्माचा जो काही गुंताडा पाठीमागं लागला आहे त्याचा त्याग करावा. त्याला कर्मसन्यास योग असं म्हणतात. कारण जितका व्यक्ती बहिरंग साधनामध्ये प्रवृत्त होतो तेवढं त्याला अंतरंग साधनामध्ये साधना करता येत नाही. कर्माचा असणारा भाग अत्यधिक चंचलतेचा आहे. त्यापेक्षा उपासना अंतरंग आहे. सर्वात अंतरंग आहे तत्त्वज्ञान. या विचारसागरामध्ये पण विचार आला आहे बघा. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. तर त्यामध्ये कर्म आणि उपासना बहिरंग आहे, म्हणजे यज्ञ यागाधिक बहिरंग आहे. ज्ञान अंतरंग आहे, म्हणजे श्रवणाधिक अंतरंग आहे. पण त्या अंतरंगातही पुन्हा अत्यंत अंतरंग पाहिलं तर श्रवण मनन यांच्यापेक्षा निधिध्यासन अंतरंग आहे. निधिध्यासनापेक्षा सुद्धा तत्वम पदार्थ शोधनम म्हणजे अत्यंत अंतरंग. तत्वम पदार्थ शोधनम अत्यंत अंतरंग. अंतरंग श्रवण मनन निधिध्यासन आणि बहिरंग यज्ञ यागाधिक कर्म, अत्यंत बहिरंग सकाम कर्म. असे विभाग करता येतील. अत्यंत बहिरंग, बहिरंग, अंतरंग, अत्यंत अंतरंग हे सगळे अधिकार भेदाचा विचार आहे. पण ज्याची अंतःकरण शुद्धी नसेल त्याने निष्काम कर्मयोग स्वीकारावा आणि अंतःकरण शुद्धी झाली असेल तर विधीपूर्वक सर्व कर्माचा परित्याग करावा. याला कर्मसन्यास योग असं म्हणतात. आणि ज्याला ज्ञानप्राप्ती करायची असेल उपनिषदामध्ये प्रमाण आहे संन्यस्य श्रवणम कुर्यात. त्याने कर्माधिकांचा संन्यास करावा, त्याग करावा आणि मग श्रवण करावं. श्रवणाने त्याला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान म्हणजे धावत या कर्माची लाणी आहे. असं 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचं प्रतिपादन केलं. एका अर्थाने कर्मसन्यास योगाचं महत्त्वाने भगवंताने प्रतिपादन केलं. आणि शेवटच्या श्लोकाच्या पदामध्ये एकच पद वापरलं, तस्माद ज्ञानसंभूतं रुस्तं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. हे अर्जुना, तो निष्काम कर्मयोगाचं मात्र अनुसरण कर. महत्त्व प्रतिपादन केलं आहे कर्मसन्यासाचं. आणि अनुष्ठान कशाचं करायचं सांगतात? निष्काम कर्मयोगाचं. वास्तविक निष्काम कर्मयोग साधन आहे. कर्मसन्यास योग त्याचे पुढचं साधन आहे. ज्ञानप्राप्ती, त्यानंतर मोक्ष. भगवंत महत्त्व सांगतात एकाचं आणि अर्जुनाला अनुसरण सांगतात एकाचं. म्हणून प्रश्न विचारला, हे कृष्ण, आपण भक्ताची चित्तवृत्ती आकृष्ट करता, एकीकडे कर्मणाम संन्यासम, कर्माचा संन्यास सांगतात आणि दुसरीकडे कर्मणाम योगम, कर्माचा योग सांगतात, म्हणजे निष्कम कर्मयोग सांगतात. म्हणून यामध्ये जे निश्चित कल्याणकारक असेल, श्रेयप्राप्ती करणारं असेल दोघांच्या मध्ये, तेच मला एक सांगा. असे मागे तुम्हाला मी प्रार्थना केली होती देवा, पण मागचा आता राहू द्या. मागील असो देवा, आता प्रस्तुती उकल देखावा, सांगे दो ही माझी बरवा मार्ग कवन. खरं तर असं आहे, परमार्थातले सगळेच मार्ग चांगले आहेत, सगळे मार्ग. तरीसुद्धा अधिकार भेदाने विचार केला तर त्या मार्गामध्ये तरतंब होऊ शकतो. काही साधनं साक्षात देवदर्शन करून देतात, तर काही परंपरेनं करून देतात. म्हणून ज्याचा अधिकार जो असेल त्याच्याकरता ते साधन चांगलं आहे. उदाहरण, एखाद्याची पचनशक्ती चांगली असेल तर त्याच्याकरता पक्वान्न चांगलं आहे. पण नुकतंच बालक जन्माला आलं, ज्याला स्तनपान करतानाही कष्ट होतात, त्याच्याकरिता ते पक्वान्न चांगलं नाही. मग आई त्याला एका घासाचे 20 घास करवून त्याचं पोट भरू शकते. जे सायासी स्तन्यसेवी
ते पक्वान्य कैशी जेवी, म्हणून बाळका जैसे नेदावी धनुर्धरा. जेव्हा त्याचा अधिकार वाढेल तेव्हा त्याला ते पक्वान्नसुद्धा सेवन करता येईल. सगळी साधनं चांगली आहे, कोणत्याही साधनाचं निंदा करण्याचं तात्पर्य नाही. अधिकार बघावा, साधन निवडावं. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात पाठामध्ये. स्वामी महाराज सांगायचे म्हणे, काहीही करा फक्त मरू नका. काहीही करा म्हणजे परमार्थातलं कोणतंही साधन करा. नाही निष्काम कर्म झेपत सकाम कर्म करा. त्यापुढचे अशी साधनं करत राहावा. म्हणून आपण मला नेमका दोहीपैकी मार्ग कवण चांगला आहे तो सांगावा. चांगल्या मार्गाचं लक्षण: 1. अनुष्ठान सहज करता आलं पाहिजे. 2. संपूर्ण फळ मिळालं पाहिजे. आणि 3. त्या साधनामध्ये अनैकांतिकता नसावी. म्हणजे ते एकांतिक असावं, निश्चित फल देणारं असावं, त्याला पर्याय नसावा. जसं की हे केलं की तेही करता येतं असा पर्याय नाही. परिणामीचा म्हणजे जे अत्यंत अखेरचं आहे, शेवटचं आहे, त्याला पर्याय नाही. उदाहरण सांगू, अंतकरणात मल नावाचा दोष असेल, निष्काम कर्माशिवाय पर्याय नाही. चांचल्य असेल, उपासनेशिवाय पर्याय नाही. अज्ञानाचं आवरण असेल तर महावाक्याच्या उपदेशाशिवाय पर्याय नाही. हा त्याला एक नाही म्हणे हे केलं तर ते नाही चालणार. याला परिणामीचा निर्वाळा म्हणतात. अनुष्ठिता प्रांजळा अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची, असं देवाला साधन विचारलं आणि देवाला प्रश्न विचारला. देवसुद्धा प्रसन्न झाले. शब्दाने प्रसन्न करता येतं, पण त्या शब्दाच्या पाठीमागे योग्य भाव असावा. येणे अर्जुनाचे बोले देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणे तले संतोषनिया. भगवान म्हणले, हो अर्जुना, तुझ्या मनाप्रमाणे होईल, काही काळजी करू नको. इथे उपचार कोणताच नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यापैकी एकही उपचार नाही दिलेला, पण फक्त शब्द एवढा गोड आहे जिज्ञासेतून विचारलेला की त्या शब्दाने सुद्धा परमात्मा संतुष्ट झाले. ज्ञानोबा म्हणतात, देवासारखा जर एखाद्या साधकाला किंवा भक्ताला प्रसन्नता प्राप्त झाला असा जर प्रसंग आला असेल तर त्याच्या मनातली इच्छा का बरं पूर्ण होणार नाही. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे कामधेनूचं. कामधेनूसारखी माय ज्या भाग्यवान पुरुषाला प्राप्त झाली तो चंद्र देखील खेळण्याकरता आणू शकतो. किंवा श्रीशंभूची प्रसन्नता उपमन्यू नावाच्या भक्ताच्या इच्छेसाठी प्राप्त झाली तर त्याला दूध भातासाठी क्षीराब्दी क्षीरसमुद्र प्राप्त नाही का होणार? अवश्य प्राप्त होणार. जशी कामधेनू उदार आहे, भगवान श्रीशंभू उदार आहे, तैसा. इथपर्यंत आपण आलो होतो. 12व्या क्रमांकाची ओवी आहे. तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू झालिया सोबटा, का सर्व सुखाचा वसवटा तोच नोहावा. सोभटा म्हणजे योद्धा. दुसरा अर्थ आहे सोबटा म्हणजे अर्जुना. 2 अर्थ होतात. परमात्मा कुणाला प्रसन्न होईल? जो चांगल्या प्रकारचा योद्धा असेल तो. मग परमार्थामध्ये सुद्धा युद्ध आहे ना. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जगाशी सुद्धा युद्ध आहे. संतांच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे दुःख येतात. त्रिविध मुख्य आगवे, उपद्रवांचे मेळावे, वरी पडिल्या नव्हे वाकोडाजो. पण त्या 3 दुःखामध्ये सर्वात जास्त दुःख कोणतं असेल तर भौतिक दुःख. आध्यात्मिक दुःखाला संत जुमानत नाही. तसं तर कोणत्याच दुःखाला जुमानत नाही. आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या शरीरामध्ये होणारं दुःख हे होतंय त्यांना, पण ते सहन करतात. दैविक दुःख आलं, दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, त्याचा एवढा परिणाम होत नाही. पण भौतिक दुःख सगळ्या संतांना जास्त भोगावं लागलं. तेवी उन्मत्ते जगे जया शिखंती न लगे आणि जयाचे ने अंगे नशिने लोकू. भाव काय सांगायचा आहे? साधकाला रात्रंदिवस प्रसंग युद्धाचा, मग त्यातलं आतलं युद्ध चालू आहे मनाशी आणि बाहेरचं युद्ध चालू आहे जनाशी. लोकाशी सुद्धा युद्ध करावं लागतं की नाही? जो अशा युद्धातून विजयी होतो, विकाराबरोबर युद्धच आहे, विषयांच्या बरोबर युद्ध. हे आडवा वया आले दोष वैरी जे दोपटिले, तया माझी पहिले देह अहंकार. विकारांच्या बरोबरचं युद्ध आहे. हे सगळं साधकाला युद्ध करावं लागतं.
आणि या युद्धामध्ये जो तग धरतो त्याला म्हणतात सुभटा. पलायन करणं हे युद्धाचं लक्षण नाही. मी काल महाभारत वाचत होतो, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, एखादा व्यक्ती कपटाने जर विजय होत असेल, धर्मसंमत विजय नसेल तर त्या विजयाला महत्त्व नाही. आणि एखादा व्यक्ती धर्मसंमत युद्धामध्ये मरण पावला तरी त्या विजयाला महत्त्व आहे. म्हणजे युद्धामध्ये धर्माने मरणं चांगलं, पण अधर्माने जगणं चांगलं नाही. याला म्हणतात युद्ध. खूप चांगलं आहे महाभारतामध्ये युद्ध कसं करावं कसं नाही. खरं तर महाभारतातली युद्धनीती सगळ्या राष्ट्रांनी अभ्यास करण्यासारखी आहे. काय सुंदर सुंदर परिणाम दिले, खूपच गोड आहे. म्हणजे ते धर्मराजाने भीष्मांना विचारलं की युद्धनीतीचा अवलंब कसा करावा. सुंदर चिंतन केले, कुणाला मारावं कुणाला मारू नये. जर आपण एखाद्याचं अपहरण केलं, युद्धामध्ये जिंकून आणलं, तर 1 वर्षपर्यंत त्याला तुरुंगात टाकावं राजाने, आणि 1 वर्ष झालं की त्याला सोडून द्यावं. म्हणे का बरं? युद्धनीतीचा नियम असा आहे, 1 वर्षानंतर ज्याला आपण तुरुंगात टाकलं होतं तो आपल्या पुत्रभावाला प्राप्त होतो, म्हणून त्याला मोकळीक द्यावी. जर तो आपला दास होत असेल दास म्हणून ठेवावं, नाही तर त्याला स्वातंत्र्य द्यावं. इतकं खूप सूक्ष्म आहे ते. सुबटा योद्धा म्हणतात त्याला. आणि तो कोणाला? त्या योद्ध्याला म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण आपू जाहलिया. आपू म्हणजे स्वाधीन. श्रीकृष्ण परमात्मा ज्या योद्ध्या असणाऱ्या अर्जुनाच्या स्वाधीन झालेला आहे. पण श्रीकृष्णाचं काय वैशिष्ट्य? ज्ञानोबा म्हणतात, पूर्वपदामध्ये सांगतात, औदार्याचा कोरठा. कोरठा म्हणजे घर. काही दैवी संपत्ती असते की नाही, उदारतेचा भाव त्याला औदार्य असं म्हणतात. आणि भगवंताच्या ठिकाणी षटगुण कायम राहतात. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. मुक्तपणाने आपल्या जवळचं दुसऱ्याला देऊन टाकतो त्याला निवर्तवावी स्वसत्ता असं म्हणतात. याला म्हणतात औदार्य. आणि ते देवाकडं कायमचं आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन करायचं आहे. मग अर्जुनाने देवाच्या संबंधाने असा मनातल्या मनात विचार केला, आतापर्यंत हे देवाला कोणीच विचारलं नाही. बरं, आतापर्यंतचे भक्त पाहिले तर सगळे जवळचे आहे, मी तेवढा अंतरंग नाही. त्यांची तुलना केली तर तेवढा मी अंतरंग नाही. म्हणजे ते अंतरंग आहे, जवळचे आहेत. आणि जवळच्या लोकांनी त्याला ते विचारलं नाही, मी कसं काय विचारू? बरं, न विचारावं तर आपलं समाधान होणार नाही. भिडा जरी म्हणो राहो तरी आ नाकवना पुसो जावो. काय तुझं वाचून ठावो जाणवत आहो आम्ही. आणि मग देवाला पुन्हा विचारलं, देवा तू जर असं मानत असशील काय की तुझं विश्वरूप दर्शन पाहण्याकरता माझी योग्यता असेल असं तू मानत असेल तर मला विश्वरूप दर्शन दाखवा. काय स्तुती केली देवाची. बाप रे बाप, तुझे औदार्य जो स्वतंत्र देताना मनशी पात्रा पात्र. समोरचा व्यक्ती पात्र आहे का अपात्र आहे अजिबात तो विचार करत नाही. आता द्यावंच लागेल ना असं म्हणल्यानंतर देताना मनशी पात्रा पात्र. भक्ताला देशील यात नवल काय, कैवल्यायसे पवित्र वैरी आहे दिदले. आणि मग जी यादी दिली आहे भक्तराज अर्जुनाने, तो मारणारा पाहत नाही, अपमान करणारा पाहत नाही, अपकार करणारा पाहत नाही, अपराध करणारा पाहत नाही. मारण्याकरता पुतना आली, पाहिलं नाही. अपमान शिशुपालाने केला, काही पाहिलं नाही. एखाद्या व्यक्तीला समजा चालता चालता एखादा व्यक्ती पुढं आला, पाठामध्ये पुढे मागून पुढे आला तर चुकून एखाद्याच्या पाठीमागे लात लागू शकते. चुकून काही वाटत नाही माणसाला. किंवा माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपण चालतो तर काही विद्यार्थी एवढे अभ्यासू असतात, चालता चालता झोप घेतात. चालता चालता मग ते कधी कळतं आपल्या धडक बसल्यावर, एरवी नाही कळत. चालतात ते कसे चालतात काय, अभ्यास येतो. पायाने चालायचं, डोळ्याने झोप घ्यायची. चालतात बिचारे, पण ते हुशारले असतात. त्यांना माहिती एका बाजूला चाललं तर धोका आहे, मध्ये चालतात ते. म्हणजे दोन्ही बाजूकडून आपल्याला संरक्षण कवच मिळावं. अभ्यास आहे, अभ्यासाचे निबळे काही होऊ शकतं. आता ते झोपतात की नाही, उदाहरण कशा करता सांगायचं आहे मला. मी आता सांगतो काय आहे ते. अपमान लात लागल्यानंतर याकरता भगवंताचं मला अवधारे सांगायचं. तर वारीमध्ये चालताना पाठीमागून एखाद्याची लात लागली आपल्याला,
काही वाटत नाही. पण ते भगवंताला लत्ता प्रहार कसा केला तर ज्ञानोबारे शब्द वापरतात, जेने उरी, उरी म्हणजे उरी सर्जिकल स्ट्राईक ते नाही, उरी म्हणजे उरावर, छातीवर समोरून लत्ता प्रहार केला. भगवंताचा अवतारी आहे. तयाचा चरणवासी दातार. अपमान केला शिशुपालाने, अपराध केला, काही नाही. बरं, एक स्त्री देवाच्या नावाने हाकसुद्धा मारत नव्हती. तिने कधी आराधना केली नाही, काही नाही, काहीच नाही. तो ते आराधना ऐके होती पुंसा बोलावीत कौतुके, ते वैकुंठी तो आगनिके सुरवाळ केला. हे देवाचा अवतारी आहे. पाठीमागे आपण उदाहरण पाहिलं, जो अल्प मोबदल्यामध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही एवढं प्रदान करतो, ती भगवंताची अवतारी वृत्ती आहे. भगवान परमात्मा शिक्षण घेण्यासाठी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले. सुदामदेवाच्या बरोबर भेट झाली आणि भगवान परमात्मा सुदामदेवाला विनंती करता की तुम्ही माझा मित्र व्हा. त्यांनी स्पष्ट नकार दिला. स्पष्ट म्हणे मी मित्र होणार नाही. ते तेव्हापासून आहे बरं. आता मी नाही वापरत ते, पूर्वी 2-4 महिने वापरलं होतं. ते फेसबुकला म्हणतात फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात बघा. ते काही लोकांचे 4-4, 4,500 ते मित्र असतात त्याच्यावर. आपण एखादा संदेश पाठवला की सगळ्यांना पोचतो तो, त्याच्यावर वाढदिवसही कळतो म्हणता. असू द्या, तो भाग सोडून द्या. ते तसं भगवान म्हणाले की तू माझा मित्र हो. मी नाही होणार म्हणे. अडचण काय म्हणे, मित्रत्व निभावता आलं पाहिजे. तुमच्यावर जर संकट आलं तर मी कामी पडलं पाहिजे. मी गरीब ब्राह्मण, मी तुमच्या काय उपयोगी येणार आहे. भगवान म्हणाले एवढी सूट का देतो. माझ्यावर संकट आलं तुम्ही धावून आलं नाही पाहिजे. फार झालं तर तुमच्यावर संकट आलं तर मी धावून येईन. आता मित्रत्व करायला काय हरकत आहे. मैत्री स्वीकारली. भगवान द्वारकेचे राजे झाले. सुदामदेव आपलं प्रारब्ध भोगतात, पण तक्रार नाही, काही तक्रार नाही. महापुरुष आनंदाने दुःख सहन करतात. ज्याला दुःख आनंदाने सहन करता येतं त्याच्या जीवनामध्ये आपोआप तप घडतं. अप्रतिकारपूर्वकम दुःख सहन करायचं. 5 घरी भिक्षा मागायची, पहिल्या घरी नाही मिळाली तर 6वं नवीन घर जोडायचं नाही. 5च घरी भिक्षा मागायची आणि 5ही घरी भिक्षा जर नाहीच मिळाली तर भगवंताची इच्छा आहे आज आपण एकादशी करायची. योगायोगाने आज एकादशीच आहे. देवाची इच्छा आहे, काही मागायचं नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे काही भिक्षा मिळेल, देवाला नैवेद्य दाखवायचा. एके दिवशी भिक्षाच नाही मिळाली, पाणी पिऊन झोपायचं आहे, विश्रांती करायची. पत्नीला विचारलं काहीतरी बघ काय असणार. ते उतरंड पाहिली गाडग्यांची. एका मडक्यामध्ये एक तांदळाचं कण निघाला. एकच धर्मपत्नीने सुदामदेवाच्या हातात दिला. एवढा फक्त एक तांदळाचा कण आहे, तेवढा घ्या. पण त्याही काळात त्यांनी धर्म नाही विसरला. म्हणजे तो माझी अर्धांगिनी धर्मपत्नी आहे आणि जे माझं आहे त्याच्या अर्ध्या भागावर तुझा सुद्धा अधिकार आहे. तो अर्धा तांदळाचं कण मोडला. पत्नीच्या हातामध्ये अर्धा कण आणि आपल्या हातामध्ये अर्धा कण, आणि भगवंताला तो प्रेमपूर्वक अर्पण केला. प्रभो, आज आमची एवढी संपत्ती आहे, प्रसन्न मनाने स्वीकार करा. भगवंताने तेवढा अर्धा कण स्वीकार केला आणि संकल्प केला देवाने की या अर्ध्या कणामध्ये मी संतुष्ट व्हावं. आता देवाच्या अंतःकरणामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. सगळ्या प्राणीमात्राने ढेकर दिला. दिवस निघून गेले. कालांतराने सुदामदेवाच्या पत्नीने सांगितलं आपण देवाच्या भेटीला जावं. जायचं कसं. अगं मित्राच्या घरी रिक्त हस्तम न गच्छेत, रिकाम्या हाताने जाऊ नये. मित्राच्या घरी, देवाच्या मंदिरात, साधूंच्या दर्शनाला, आपल्या मुलीच्या बहिणीच्या घरी, वैद्याच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नये. कमीत कमी फुलं, तुळशीपत्र, एखादं फळ, त्यांच्या उपयोगी येणारी एखादी वस्तू तरी न्यावी. परमात्मा माझा मित्रही आहे आणि परमात्मा माझा देवही आहे. काय द्यायचं. 2-3 घरी काही तांदूळ मागून आणले. तांदळापासून पोहे तयार होतात. ते पोहे मागून आणले. 2-3 रंगाचे मिळाले. ते काही तुकडे झालेले, काही अखंड असणारे, काही अत्यंत अस्वच्छ असणारे, असंही काही भाग. आता बांधून द्यायचं, पण ते जीर्ण झालेलं वस्त्र, कितीतरी प्रकारच्या गाठी मारलेल्या, पण तशा ती पुरचुंडी बांधून दिली. आणि मजल दर मजल करत सुदामा आले बघा तिथं.
अरे द्वारपालो तिथपर्यंत आले. ते आता भागवत कथेमध्ये म्हणलं असतं, आता नाही. आल्यानंतर विनंती केली. द्वारपालांनी प्रवेश नाही दिला. का बरं? सुदामदेवांसारखा गरीब ब्राह्मण द्वारकेमध्ये नव्हताच. इतका गरीब कोणीच नाही. सोन्याची द्वारका अजूनही समुद्रात आहे म्हणतात बरं. खाली जर आपण गेलं ना समुद्रामध्ये तर द्वारका जशाच तशी आहे. कारण भगवंताचं निजधामगमन झाल्याबरोबर समुद्राने द्वारका बुडविली. म्हणजे काय? समुद्राची पातळी वाढली आणि द्वारका नगरी समुद्राच्या आजही खाली आहे. सोन्याची नगरी सगळी. एवढा गरीब व्यक्ती दुसरा कोणी नाही. भगवंता ते वर्णन केलं सुदामदेवाचं द्वारपालाने देवाजवळ. नाव ऐकल्याबरोबर भगवंताने सिंहासनावर उडी मारली आणि जसा सुदामदेव मला भेटायला आलेत तसं मी गेलं पाहिजे. त्यांच्या पायात पादत्राणे नाही. भगवंताने काही परिधान नाही केलं. मस्तकावर पगडी नाही. देवाने मुकुट नाही घेतला. सुदामदेवाच्या फक्त कमरेच्या खाली वस्त्र आहे. देवाने सुद्धा आपल्या अंगावरचं वरचं वस्त्र काढून टाकलं. काहीच नाही. कमरेच्या खाली फक्त पितांबर नेसलेला आहे. आणि तो अनवाणी पायाने आला. हाही अनवाणीच पायाने निघाला. यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे जैसे माझ्या ठाई भाव धरतात तसाच परमात्मा निघाला. आलिंगन दिलं. सुदामदेवाचा गौरव वाढवला आणि पुढे आल्यानंतर ते 56 भोग पाहिले, ऐश्वर पाहिलं. देवाने नवीन पितांबर नेसायला दिला सुदामदेवाला. स्नान घातलं पंचामृताने. उपचार सगळे झाले. मग सुदामदेवाला आठवण झाली आपल्या पत्नीनं देवाला काहीतरी भेट दिली आहे. पण द्यायची कशी? दारिद्र्य प्रकट होईल की नाही? कधी कधी आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो बघा. श्रीमंताचा कार्यक्रम असतो. तिथं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपलं ते शालन श्रीफळ कशी द्यावी यांना, असं वाटतं. संकोच वाटतो. सुदामदेवाने त्या आपल्या बिछाण्याखाली ते लपवून ठेवलं. आणि नेमकं असं आहे, जे लपवून ठेवलं जातं ते याला जास्त लवकर दिसतं. न सांगता तुम्हा कळोय ते अंतर. परमात्मा धावत आले. म्हणजे सुदामा काय लपवितो आहे? म्हणजे काही नाही प्रभू, मला माहिती तुझा स्वभाव. खाण्याच्या बाबतीत तुझा स्वभाव मला चांगला जंगलात माहिती झालेला आहे. हरभरे दिले होते आपल्या दोघाला, एकट्यानेच खाल्ले. विचारलं काय होतं? काय नाही म्हणे, थंडीने दात एकमेकावर आदळतात. वा रे वा, काय उत्तर आहे म्हणे, मला स्वभाव चांगला माहिती आहे. आणि मग भगवंताने बलाचा वापर करून ते सुदामदेवांची असणारे पोह्याचं गाठोडं छोटं होतं ते सोडलं आणि देवाच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या वहिनीनं माझ्याकरता प्रेमामृताने भिजवलेले हे पोहे पाठवले आणि तू सगळा एकटाच खातो म्हणे. भगवंताने मागचा पुढचा विचार नाही केला. ज्ञानोबा म्हणतात, हे सांगावे काय किरीटी तोवाची देखील आपुल्या देठी. मी सुदाम याच्या सोडे गाठी पोह्यांसाठी. त्या पोह्यांसाठी मी सुदामदेवाने आणलेलं गाठोड्याची गाठ सोडली. हा एक अर्थ. आणि परमात्मा माझा उपचार स्वीकार करतील का न करतील हा मनातला संशयाची गाठ ती भगवंताने सोडली. आणि जेव्हा एक मुष्टी पोहे भगवंताने खाल्ले तेव्हा संकल्प केला की स्वर्गातलं ऐश्वर सुदामदेवाला मिळावं. तिथं वेळ नाही लागला बरं. स्वर्ग सुदामाच्या नावावर केला. व्यवहारामध्ये आता ते खातं असतं की नाही आपल्या बँकेतलं, जर योजनेतला पैसा आपल्या नावावर आला आता येतो DBTच्या द्वारे. पूर्वी तसं नसतं. बरेच मधले माणसं डल्ला मारायचे त्याच्यावर. ते सोडून द्या. तसं नाही. स्वर्ग म्हणजे स्वर्ग नावारा केला. आणि लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं देवाचा संकल्प अजून 1-2 मुठीभर पोहे बाकी आहे. पहिल्या घासात तर स्वर्ग गेलाच गेला. दुसऱ्या घासामध्ये हा बाबा वैकुंठ देऊन टाकील. आणि तिसऱ्या घासाच्या मोबदल्यामध्ये स्वतः दास होईल सुदामदेवाचा. 16,108 धर्मपत्नी त्या सुदामदेवाच्या सेवेत दाशीप्रमाणे लावून टाकील. अडवलं पाहिजे. भगवंताला ते अडवलं. प्रतिकार केला. सांगितलं, प्रभू एकटेच ताव मारता काय? 50% आरक्षण आम्हाला सुद्धा आहे. आमचा सुद्धा हक्क आहे की नाही? अर्धांगिनी आहे. मग रुक्मिणी मातेनं भगवंताला विचारलं, काय तुमचं अवदार्य म्हणे? सुदामदेवाच्या एवढ्याशा पोह्यासाठी तुम्ही स्वर्ग देता, वैकुंठ देण्याकरता तयार आहात. भगवंताने सांगितलं, माझा हिशोब तुला कळाला नाही. म्हणे का? सुदामदेवाने ज्या दिवशी तुला आणि मला आपल्या दोघाला अर्धा तांदळाचा कण अर्पण केला, बरोबर आहे ना, त्या दिवशी सुदामदेवाची ती सर्व संपत्ती होती. मग सुदामदेवाने जर त्या दिवशी त्याची सर्व संपत्ती आपल्याला दिली असेल तर आज आपलं कर्तव्य आहे
आपणही आपली सगळी संपत्ती त्याला दिली पाहिजे. लक्ष्मी मातेने सांगितलं हे बरोबर आहे, पण अशी जर सगळी संपत्ती तुम्ही सुदाम देवाला दिली तर तुम्ही सुदामाप्रमाणे दरिद्री व्हाल. भगवान म्हणले हेच तर मला पाहिजे आहे की मी तो व्हावा आणि तो मी व्हावा, तर आमच्या समानता येईल ना. ते मी तेची ते हे देवाचा औदार्य आहे. तैसा औदार्याचा पुरवठा, औदार्य नावाचा महत्त्वाचा सद्गुण राहावा. त्या जगातल्या औदार्याचं घर म्हणजे परमात्मा आहे. आणि तो औदार्याचा पुरवठा असणारा परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वाधीन झालेला आहे. श्रीकृष्ण आपू झाली या सुवटा, असं जर असेल तर ज्ञानोबा म्हणता मग सर्व सुखाचा वसोटा तोची का नो व्हावा. तो भक्तराज अर्जुन सर्व सुखाचं वस्तीस्थान आश्रयस्थान का बरं होणार नाही. अर्थात झालंच पाहिजे. औदार्याचं घर श्रीकृष्ण परमात्मा, तो अर्जुनाच्या सेवेकरिता तयार आहे. एवढा अनंत ब्रह्मांडाचा नायक जर अर्जुनाच्या स्वाधीन असेल तर त्या भक्ताला काहीही कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. हरिपाठातलं प्रमाण आहे ज्ञानोबरायांचं, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि देव ज्याच्या जवळ असेल त्याला काय कमतरता पडणार आहे, काहीच नाही. श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी परमात्मा सेवा करण्यासाठी काय कमी पडणार आहे. तुकोबारांच्या घरी श्राद्ध परमात्मा आले, काय कमी पडणार आहे. स्वयंपाक पाहिला जिजाबाईंनी, उगं 4-5 लोकांचा दिसायचा, अख्खं देहूगाव जेवून गेलं. स्वयंपाक जशाच तसा. औदार्याचा पुरवठा श्रीकृष्ण आपू झाली या सोबटा, का सर्व सुखाचा वसवटा तो चिन्ह व्हावा. सर्व सुख प्राप्तीचं ठिकाण तो भक्त का होणार नाही. म्हणून सर्व सुखे आजी येथेच ओळली, संतांची देखील चरणांबुजे. म्हणून तुकोबारांचं प्रमाण आहे, तुका म्हणे तेथे सुखा काय येऊ नये, राहे समाधानी चित्ताच्या. इथे समाधानाला कमतरता नाही. संतांच्या जवळ सगळ्या प्रकारचं सुख आहे. भक्ताजवळ सगळ्या प्रकारची सुख अवलंबून राहतात, आश्रयाला येतात. ज्ञानोबा म्हणता यात काय अडचण आहे, आश्चर्य काय आहे. येथ चमत्कार कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की. या बाबतीमध्ये चमत्कार काय आहे. श्रीकृष्ण आपल्या स्वाधीन झाला. ज्ञानोबारांची ओवी येते बघा पुढं. ज्ञानोबा म्हणतात परमात्मा ज्याला रागावून मारतात त्यालाही परब्रह्म साक्षात्कार होतो. अरे म्हणजे नुसतं रागावून मारलं तरी परब्रह्म साक्षात्कार. जो अत्यंत कृपेने उपदेश करतो त्याला काय प्राप्त होणार नाही. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. येत चमत्कार कायसा. यामध्ये आश्चर्य ते काय आहे. गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. गोसावी म्हणजे धनी. आपला स्वामी कसा आहे, गरीब नाही आहे. श्री लक्ष्मीकांता ऐसा. श्री लक्ष्मीकांता असा म्हणजे लक्ष्मीकांतच असा ज्याचा स्वामी आहे त्याला हे सगळं प्राप्त होतं. यामध्ये आश्चर्य काय आहे. समुद्र मंथनातून लक्ष्मी माता प्रगट झाली. सौंदर्य पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटायचं की ते लक्ष्मी माता मला प्राप्त व्हावी. पण लक्ष्मी मातेने विचार केलं जगातलं अप्रतिम सौंदर्य आपलं आहे आणि आपल्या सौंदर्यापेक्षा काकणभर तर सौंदर्य ज्याचं असेल तो मला मिळावा. सगळ्यांकडं पाहिलं, काही ना काही उणीव दिसली. ऋषींचं तप चांगलं आहे, रागवतात लवकर. करिता तपे काम क्रोध खवळते, रागवतात. चुकलं तर उगं शाप द्यायचे. इंद्रादिकांचे पद पाहिले पण म्हणे हे पुण्य आहे तोपर्यंत काही नाही, पाठिंबा काढला की सरकार कोसळू शकतं. त्यामुळे स्वर्गात जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. असं काही ना काही सगळ्यांकडं पाहिलं. सर्व गुणामध्ये संपन्न एकच आहे. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोने झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे, ते तर कुणीकडे इंद्र चंद्र. अभिमान सांडोनी पांडवा, सर्वस्वे करुणी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. ज्ञानोबा म्हणतात लक्ष्मी सामान्य नाही. लक्ष्मीचा विचार नंतर करा, अगोदर तिच्या दाशीचा विचार करा. त्या दाशी खेळता खेळता जर त्याने घरकुलीचा खेळ तयार केला आणि त्या घरकुलाला अमरपूर स्वर्ग असं नाव ठेवलं
तर त्यातले इंद्रादिक बाहुले होणार नाही का? एवढं सामर्थ्य त्या सेविकांचं आहे. आणि त्या सेविकांची स्वामीन लक्ष्मी माता, आणि त्या लक्ष्मी मातेचा हा पती, आणि तो स्वाधीन आहे अर्जुनाच्या. हे तर चमत्कार काय सांग. गोसावी श्री लक्ष्मीकांतायसा. आता आपुलिया सवेसा. सवेसा म्हणजे इच्छेप्रमाणे. आता आपल्या इच्छेप्रमाणे मागावा की अवश्य त्याला मागणी करावी. मनोनी अर्जुने म्हणितले. हे देवाच्या लक्षात म्हणजे अर्जुनाच्या लक्षात आलं, ज्याच्या समोर आपण प्रश्न विचारावा तिथं आपली इच्छासुद्धा पूर्ण झाली पाहिजे ना. आपुलिया सवेसा मागावा की मनोनी अर्जुने म्हणितले. ते हसोनी एरे दिदले. एरे म्हणजे इतर दोघांमध्ये एक जर मागणी करत असेल तर शिल्लक राहणारा इतर पदाने घ्यायचा. अर्जुने म्हणितले दुसरं कोण आहे? एरे म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने हसोनी दिदले, प्रसन्न होऊन प्रदान केलं. असं नाराज होऊन नाही, जाऊ दे बा आता तुम्ही मागायला आलेच आहे, तुम्हाला कसं काय नाही म्हणावं, तुमचा मागणा स्वभावच आहे, तुम्ही मागण्यात कंटाळा, असं काही काही लोक नाराज आहे. किती दिलं तुमचं पोट भरतच नाही हे आम्हाला माहितीच आहे, प्रत्येक महिन्याला तुम्ही न चुकता येताच आहे, असं नाही. हसोनी रे दिदले, प्रसन्न होऊन परमात्म्याने ते देऊन टाकलं. काय दिलं आहे? त्याचे सांगेन बोलिले काय कृष्णे. श्रीकृष्णे काय बोलिले त्याचे सांगेन. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला काय म्हटले तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता भगवंतांना उत्तर द्यायचं आहे. कर्माचा संन्यास चांगला आहे का कर्माचा योग म्हणजे निष्काम कर्मयोग? तर भगवान म्हणतात अर्जुना, हे दोन्ही मार्ग चांगले आहेत. एकाचं सम्यक अनुष्ठान केलं तर दोन्हीचे फल एकच मिळतं. फक्त एवढंच आहे, एकाला साक्षात आहे, एकाला परंपरेनं आहे. एवढा फक्त अधिकार भेदाचा विचार आहे. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगः च निःश्रेयस्करौ उभौ तयोः तु कर्मसन्न्यासात कर्मयोगः विशिष्यते. हे अर्जुना, संन्यासः च कर्मयोगः. संन्यास म्हणजे कर्माचा संन्यास म्हणजे कर्मत्याग, सगळ्याच कर्माचा त्याग, त्याला म्हणतात संन्यास. आणि कर्माचा त्याग नाही, कर्मफलाचा त्याग, त्याला म्हणतात कर्मयोग. म्हणजे कर्मयोग पदाने घ्यायचा निष्काम कर्मयोग, आणि संन्यास पदाने घ्यायचं सर्वथैव कर्माचा परित्याग. हे दोन्हीसुद्धा निःश्रेयस करौ उभौ म्हणजे दोन्हीसुद्धा निःश्रेयसाची प्राप्ती करून देणारेच आहे, म्हणजे मोक्ष करच आहे. परंतु तो शब्द आला ना, परंतु तयोः, त्या दोन्हीमध्ये म्हणजे कर्मयोगामध्ये आणि कर्मसन्यास योगामध्ये दोन्हीची तुलना जर केली तर आता आली बरं का पंचमी विभक्ती. कर्मसन्यासात म्हणजे कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशिष्यते. निष्काम कर्मयोग मात्र विशेष प्रकाराचा आहे. तुलना केल्या निंदा करण्याचं तात्पर्य नाही. कर्मसन्यास हा कठीण आहे, त्यापेक्षा निष्काम कर्मयोग सोपा आहे अनुष्ठानाकरता. तो विचारलं ना, दोही माझी बरवा मार्ग कवन जो परिणामीचा निर्वाळा अचुंबित ये फळा. आणि तिसरं लक्षण आलं होतं अनुष्ठिता प्रांजळा. तर या संबंधाने सांगतात अनुष्ठान सोपं आहे निष्काम कर्मयोगाचं, आणि अनुष्ठान कठीण आहे कर्मसन्यास योगाचं. वास्तविक दोघांनीच मोक्ष मिळतो, मोक्षकर दोन्ही पण आहे. पण जर तुलनाच केली कलियुगाच्या संबंधाने अधिकार भेदाने अशी तुलना जर केली तर कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेष आहे. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. तो म्हणेगा कुंतीसुता हे संन्यास योग विचारिता मोक्षकर तत्वता दोन्हीही होती. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा. जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारासार पाहिजे तरी सोह पाहाची देखीजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आणि मग ही पुढची जी ओवी आहे ते तिसऱ्या श्लोकाची अवतरणिका आहे, पण या 3 ओव्या मात्र एकत्र घ्यायच्या. तो म्हणेगा, आता हा तो हे सर्वनाम आहे. सर्वनामामध्ये काय काय घ्यायचं? औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण
तो म्हणेगा कोणते सुता, किंवा गोसावी श्री लक्ष्मीकांतायसा तो म्हणेगा कोणती सुता, किंवा तेची सांगेन बोलिले काय कृष्णे तो कृष्ण. म्हणजे हे सर्वनाम मागे येणाऱ्या नामाच्या ऐवजी वापरलं जातं. म्हणून असा श्रीकृष्ण परमात्मा म्हणे गा, गा म्हणजे अरे अर्जुना कोणती सुता, कोणती पुत्र. हे अर्जुना ऐक म्हणे. आता संन्यास आणि योग विचारिता दोन मार्ग आहे बरं. आता हा कर्मातलाच विभाग आहे. निष्काम कर्मयोगाला योग म्हणतात आणि कर्माच्या परित्याग भावनेला किंवा क्रियेला संन्यास म्हणतात. जर यांचा विचार केला, निवड केली आपण, तर मोक्षकर तत्वता खऱ्या अर्थाने, तत्वता म्हणजे खऱ्या अर्थाने दोन्हीसुद्धा मोक्षकर आहेत. म्हणजे मोक्ष प्राप्ती करून देणारे आहेत. वास्तविक असं आहे, कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. मग तो निष्काम कर्मयोग असो नाहीतर कर्मसन्यास असो, वास्तविक मोक्ष प्राप्त कर्माने होत नाही. आणि जर कर्माने मोक्ष प्राप्त झाला तर याचा अर्थ होईल, कर्माने जे जे फळ मिळतं ना, यत कृतकम तद अनित्यम, मोक्षसुद्धा अनित्य होईल. आणि साधकाला अनित्य फलाची अपेक्षा नसते, त्याला नित्य फल मिळावं अशी अपेक्षा असते. म्हणून तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्मना शिवंत. मग इथं असं काय म्हटलं आहे की संन्यास आणि योग दोन्हीसुद्धा मोक्षकर आहे. तर या पाठीमागचा भाव लक्षात आला पाहिजे. म्हणजे साक्षात मोक्ष देणारे नाहीत, पण मोक्षाला उपयोगी असणारं ज्ञान आहे, ज्ञानाला धारण करणारं अंतकरणातली शुद्धी म्हणजे वैराग्य आहे, आणि वैराग्य प्रदान करणारे हे आहे कर्मभाग. म्हणून तिथं म्हटलं आहे परंपरेनं मोक्ष देणारे आहेत. साक्षात मोक्ष कोण देतं? फक्त ज्ञान, असा अर्थ करायचा. संन्यास योग विचारिता मोक्षकर तत्वता दोन्हीही होती. दोन्हीसुद्धा मार्ग साक्षात नाही, परंपरेनं मोक्ष देणारे आहे. परंतु तरीसुद्धा या दोघांमध्ये तुलना केली तरी जाना नेनास कळा हा कर्मयोग कीर प्रांजळा. कीर म्हणजे निश्चित, प्रांजळा म्हणजे सरळ आणि सोपा. जाना आणि नेना, नेना म्हणजे काय? नेनता. जाना म्हणजे जाणता, जाना म्हणजे जाणणाऱ्याला, नेना म्हणजे नेणत्याला. जाणत्याला आणि नेणत्याला जर विचार केला तर हा कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग, ज्यामध्ये कर्माचा स्वीकार आहे, फक्त कर्मफलाचा त्याग आहे, त्याला म्हणतात कर्मयोग. हा नेणत्या पुरुषालाही सोपा आहे आणि जाणत्या पुरुषालाही सोपा आहे. कसा सोपा आहे? उदाहरण दिलं, जैसे नाव स्त्रिया बाळा तो येतरणी. इथे नाव शब्दावर अनुस्वार नाही बरं. नाव शब्दावरचा अनुस्वार काढला की नाव म्हणजे नौका, आणि अनुस्वार दिला तर नाव म्हणजे स्वतःचं नाव, नामाभिधान. इतका मराठीतला अर्थ आहे बारकावा. असं ते चष्मा लावून पाहावं लागतं. अनुस्वार दिला की स्वतःचं नाव. म्हणजे आपण एखादा अर्ज भरतो की नाही, त्यावर अर्जदाराचे नाव, त्या नावावर अनुस्वार असतो. जर नसेल तर मग अर्जदाराची नौका लिहावं लागेल तिथं कोणती, असं त्याचा अर्थ आहे मराठी भाषेमध्ये. ज्याप्रमाणे नौका तिच्यामध्ये पाण्यातून तरून जायचं आहे ना, तोय म्हणजे पाणी, तोय तरणी नाव असते. पण ती कोणाला तारते? बाळा आणि स्त्रिया. लहान मुलं असेल, मुली असतील, स्त्रिया, उपलक्षणाने पुरुष, सर्वांच्या करता जशी नौका पाण्यातून तरून जाण्यासाठी चांगली आहे, तसा निष्काम कर्मयोग हा जाणत्या पुरुषालाही चांगला आहे आणि अज्ञानी पुरुषालाही चांगला आहे. यातला पुन्हा भाग असा आहे, अज्ञानी पुरुषाला कर्मयोग का चांगला आहे? कारण त्याच्या अंतःकरण शुद्धीसाठी दुसरं साधन नाही. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही ना, तोपर्यंत परमार्थामध्ये मनुष्य प्रगतीच नाही करत. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण? तसे चित्त शुद्ध नाही ते तर बोध करील काय? चित्त शुद्ध नाही तर बोध म्हणजे ज्ञान तरी काय करणार आहे? पाणी जर स्वच्छ नसेल तर साबण कपडे काय स्वच्छ करणार आहे? चित्तशुद्धी महत्त्वाची. चित्तशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी, वैराग्य प्राप्ती. आणि वैराग्य म्हणजे काय? विषयाच्या ठिकाणी अनासक्तीचा भाव. आणि हे जर व्हायचं असेल अज्ञानी पुरुषाला, तर त्याला अंतःकरण शुद्धीसाठी कर्मयोग चांगला आहे.
नेना कर्मयोग कीर प्रांजळा. कारण शब्द पाठीमागे आला तर 7व्या ओळीमध्ये अनुष्ठिता प्रांजळा, तो सोपा असावा. म्हणून भगवान म्हणतात नेणत्या पुरुषाला कर्मयोगच सोपा आहे. जसा प्रश्न तसं उत्तर आहे बरं. अनुष्ठिता प्रांजळा म्हटलं की नाही, मग कर्मयोग कीर प्रांजळा. अज्ञानी पुरुषाला अंतःकरण शुद्धीसाठी कर्मयोग चांगला आहे. जाणत्या पुरुषाला काय प्रयोजन आहे? त्याचं तर अंतःकरण शुद्ध होऊन गेलेलं आहे. ज्ञानामुळे त्याला ब्रह्मदर्शन झालेलं आहे. आणि ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरळे देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचं प्रयोजन नसतं, मग त्याला कर्मयोग कशाला? तर त्याचा भाव असा आहे, ज्ञानी पुरुषाला स्वतःसाठी कर्म करण्याची काही गरज नाही. पण ज्ञानी पुरुषाचं आचरण पाहिलं की अज्ञानी पुरुष तशाप्रमाणे वागतात. त्या अज्ञानी पुरुषाला स्वतःच्या आचरणातून सन्मार्ग दाखवावा, याकरिता निष्काम कर्मयोग त्यांच्याकरिताही चांगला आहे. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्यसे उरले लोकां लागी. म्हणून जाणत्या पुरुषाने सुद्धा कर्म करावं, निष्काम कर्मयोग. ज्ञानोबा म्हणतात इथं सत्क्रियाची लाभावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दाबावी, आचरोनी तया लोकसंग्रहा लागी. वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. म्हणून जाणत्या पुरुषालाही कर्मयोग चांगला आहे आणि नेणत्या पुरुषाला सुद्धा कर्मयोग चांगला आहे. एकाला अंतःकरण शुद्धीसाठी आवश्यक आहे आणि एकाला लोकसंग्रहासाठी आवश्यक आहे. दोघे अनुष्ठान करू शकतात. ज्ञानी पुरुष कौतुकाने करेल, अज्ञानी पुरुषाला केलंच पाहिजे. जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे हा मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, ते कर्मसबळा लागी आळस न केजे. ज्याला मनशुद्धीच्या मार्गाने विजयी व्हायचं असेल त्याने कर्म नावाचं सबल म्हणजे पहार किंवा शस्त्र, हे कर्म नावाचं निष्काम कर्मयोगाचं शस्त्र धारण करण्याकरता आळस करू नये. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाचे देखीचे. इथे सार आणि असार अनुष्ठानाच्या पद्धतीनुसार घ्यायचा आहे. सार म्हणजे अनुष्ठानाकरता योग्य आणि असार शब्दाने अनुष्ठानाकरता कठीण. याचा जर विचार केला तर सोहपा हाचे देखीचे. सोपा म्हणजे सोपा. सोपा मार्ग कोणता आहे? निष्काम कर्मयोग. कठीण मार्ग आहे कर्मसन्यास योगाचा. कारण मनुष्य क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहत नाही आणि इथे सर्व कर्माचा परित्याग करायचा सामान्य पुरुषाला शक्य नाही. तुम्ही असं म्हणा सोपा मार्ग आहे, पण एखादा मार्ग जर सोपा असेल तर त्याला फळही सोपंच मिळत असेल. भगवान म्हणतात नाही नाही, येणे संन्यास फळलाही जे अनायासे. कर्मसन्यास मार्गाने गेला तर जे फळ मिळतं तेच फळ निष्काम कर्मयोगाने गेल्यानंतरही मिळतं. फळामध्ये भिन्नता नाही. आणखीन त्यातला भाव असा आहे, एखादा पुरुष या जीवनामध्ये कर्मसन्यास योगाचं अनुष्ठान करत असेल तर अनुमान प्रमाणाने असं जाणून घ्यावं लागतं त्याने मागच्या जन्मामध्ये निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलेलंच आहे. आणि आज जो निष्काम कर्मयोग करतो आहे तो भविष्य काळामध्ये कधी ना कधीतरी कर्मसन्यास योगाचं अनुष्ठान करणारच आहे. किंबहुना तत्त्वज्ञानामध्ये आपोआप कर्माचा त्याग होऊन जातो. ज्याप्रमाणे केळी जर फळली, तिला घड आला, वाढ आपोआप बंद होते, तिचं उच्चाटन होतं मुळापासून, तसा प्रबळ आत्मलाभ झाला की क्रिया आपोआप बंद पडते. फळली केळी उन्मुळे ऐसे आत्मलाभ हे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. म्हणून निष्काम कर्मयोगाचं जरी अनुष्ठान केलं तरी पण त्याला कर्मसन्यास योगाचं फळ अनायासे लाहीजे आपोआप प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं याकरिता पुढे विस्तार करता. आता याची लागी सांगेन तुझं संन्यास याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जानशी तू. याच गोष्टीचा सिद्धांत पटण्यासाठी म्हणजे निष्काम कर्मयोगाने जरी गेला तरी संन्यास फळ मिळतं याची लागी. यासाठीच अर्जुना तुझं संन्यास याचे चिन्ह सांगेन. जो संन्यासी महात्मा आहे, ज्याने सर्वथैव सर्वांचा त्याग केला आहे, त्याची लक्षणं मी तुला सांगणार आहे. आणि ती लक्षणं जर तुला कळाली, संन्यासी महापुरुषाचा त्याग नावाचं लक्षण आहे
आणि निष्काम कर्मयोगी पुरुषाचं सुद्धा फलत्यागाचं लक्षण आहे. असे दोन्हीच्या ठिकाणी त्यागाचं लक्षण समानतेनं कळालं आणि फळ जर पाहिलं मग सहजे हे अभिन्न जाणशीतू कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग सहज हे अभिन्नच आहे, म्हणजे एक रूप आहे असं तो जाणशील. याकरिता मी तुला संन्याशांचं लक्षण सांगणार आहे. आता देवाने शब्द वापरला सांगेन, तर मग आपण सुद्धा पुढे त्याचा विचार करून सांगेन. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.